नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्णा आणि दुष्यंतला काही केल्या धोतर नेसता येत नसतं आणि कृष्णाची मदतही त्याला घ्यायची नसते. कृष्णा मात्र दुष्यंतकडे पाहून हसत असते. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं, म्हणजे तू अशीच हसत राहणार आहे का? नक्की काय चाललंय तुझं ते कळेल का मला? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते, अहो पण दुष्यंत म्हणतो तुला येतंय ना, मग मदत कर मला, असं दुष्यंत कृष्णाला सांगत असतो. त्याच वेळी तेव्हा मात्र कृष्णाला खूपच हसू येत असतं, कारण मागच्या वेळेस कृष्णाला दुष्यंतने साडी नेसायला मदत केलेली होती. मग आता कृष्णा तयार होते. कृष्णा म्हणते, हे घ्या, काठ बांधून घ्या, असं कृष्णा दुष्यंतला सांगत असते. आणि त्या पद्धतीने धोतर कसं नेसायचं आहे हे सगळं ती सांगत असते. स्टेप बाय स्टेप कृष्णा करून देत असते. त्या पद्धतीने दुष्यंत सुद्धा करत असतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं, कृष्णा दुष्यंतला धोतर तर नेसवून देत आहे, पण दुष्यंतचा ॲटिट्यूड ही तेवढाच मोठा चाललेला असतो. दुष्यंतला असं वाटत असतं, काही झालं तरीही कृष्णा जे म्हणते त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे, कारण आपण ते उठणं लावलेलं होतं आणि ते उठणं लावल्यामुळं खरं तर खूपच छान असा त्याचा सुवास होता, असं दुष्यंतला मनातून वाटत असतं. दुष्यंत इकडे कृष्णाला म्हणत असतो, नक्की जमतंय ना तुला, म्हणजे तू नेसवू शकशील ना मला धोतर, असं दुष्यंत कृष्णाला सांगत आहे. तेव्हा मात्र कृष्णाला तो म्हणतो की तिकडे बघ. कृष्णा त्याला सांगत असते की गाठ बांधायची आहे. कृष्णा गाठ बांधत असते तेव्हा दुष्यंत म्हणतो, माणूस आहे मी, असं तिला सांगत असतो. मग कृष्णा म्हणते, गाठ बांधून झाली, आता तो कुर्ता तरी बाहेर काढा, असं दुष्यंतला सांगत असते. मग दुष्यंत तो कुर्ता बाहेर काढतो. कृष्णाला मात्र सांगत असतो, तिकडे तोंड कर, इकडे तोंड कर, असं दुष्यंतचं चाललेलं असतं, कारण कृष्णाच्या समोर तो लाजत असतो. त्यानंतर कृष्ण सांगते की हा जो पदर आहे तो असा मधून पाठीमागं घ्यायचा आहे. कृष्णा स्वतः घ्यायला चाललेले असते, पण दुष्यंत म्हणतो मी करून देतो. मग दुष्यंतने तो मागच्या साईडला टाकून तिला दिलेला असतो आणि कृष्णा आता पुन्हा धोतर नेसवायला घेते. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते की हो, हे पकडा असं, आणि त्याच्या निरा करून ते मागच्या साईडला खोचायला सांगते. निरा करून देते आणि दुष्यंतच्या हातात देते आणि त्याला म्हणते की हे खोचा मागे. दुष्यंत मात्र कृष्णाकडे पाहत असतो, कारण त्या दोघांमध्ये हे जे काही नातं बहरत आहे ते मात्र खूपच छान असतं. बाळजाबाईंनी लाख प्रयत्न केलेले आहेत दुष्यंत आणि कृष्णा यांना वेगळं करण्यासाठी, पण त्या कधीच करू शकणार नसतात, हे मात्र तेवढंच खरं आहे. गावामध्ये आता सगळीकडे चर्चा चाललेली असते. दुष्यंत आणि कृष्णा या कृष्णाने चोरी केलेली आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. जयकांत आणि गणपत दोघंही तिथं पोचलेले असतात. तेव्हा मात्र जयकांत म्हणत असतो की नाही, काही झालं तरी तुम्ही काय बोलताय हे सगळं, कारण सगळ्या लोकांची चर्चा अशी रंगलेली आहे की चोरी करणारी व्यक्ती कृष्णा आहे. तेव्हा मात्र आता इकडे ते म्हणत असतात, अहो काय बोलताय तुम्ही, वाटेल ते आमच्या सुनबाईंवर आरोप करताय, अहो रांगडे पाटलांच्या सुनबाई आहेत त्या, लक्षात येते का तुमच्या, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे लोक म्हणतात की आमच्याकडे पुरावे आहेत. काय पुरावे तुमच्याकडे, असं विचारलं जातं. तेव्हा मात्र लोक पुरावा सांगत असतात, कारण आम्ही काल सकाळी पाहिलंय कृष्णेला मंदिरात जाताना, आणि तिच्या पाठोपाठच गुरुजी गेलेले होते, कारण प्रथा तर तुमच्या घरची आहे नाही, तुमच्या घरची सून किंवा मोठी सून जी आहे ती मंदिरात जाऊन पूजा करत असते, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र जयकांत आणि त्याचबरोबर हे बोलत असतात की काय पुरावा तुमच्याकडे आहे, आमच्याकडे पुरावा, असं म्हणत आता सगळे लोक पुरावा देऊ लागतात, कारण कृष्णेनेच चोरी केलेली आहे असं लोकांनी ठरवून टाकलेलं असतं. त्यासोबतच बंब्याला तिथं आणलं जातं आणि मग बंब्या म्हणजेच कृष्णाचा मानलेला भाऊ. आता बंब्या म्हणतो की हो, मी खरंच सांगत आहे, कारण मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कृष्णा सकाळी तिला बोलवायला चाललेलं होतं, कारण रखमा काकी आहे तिचं बकरं होतं ते अडलेलं होतं आणि त्यासाठी कृष्णाला बोलवायचं होतं, म्हणून आम्ही कृष्णाला बोलवायला जात होतो. परंतु कृष्णेला मी आवाज देत होतो, पण कृष्णा काही थांबली नाही, म्हणून मी तिच्या मागे मागे मंदिराकडे जाऊ लागलो. परंतु घडलं असं की मंदिरात कृष्णा गेली, मी तिच्या मागेच गेलेलो होतो, असं सगळं बंब्या सांगत असतो. तेव्हा मात्र आता इकडे जयकांत आणि गणपत म्हणतात की तुम्हाला न्याय मिळणार आहे, गावाला न्याय मिळणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या आधीपर्यंत देवी आईचे दागिने हे देवी आईच्या अंगावर आलेले असतील, अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे कृष्णा मात्र धोतर नेसवत असते. दुष्यंत म्हणत असतो, हे असं राहिलेलं आहे. तेव्हा कृष्णा सांगत असते की हो, मी करते अजून, असं कृष्णा स्वतःच दुष्यंतला सांगत आहे. तेव्हा मात्र दुष्यंत हा कृष्णाकडे पाहत असतो. कृष्णा म्हणते मी देते करून, आणि गालातल्या गालात हसत असते. दुष्यंतला मात्र कृष्णा त्याच्याकडे बघून हसली की थोडंसं जरा नवलच वाटत असतं, त्याला अवघडल्यासारखं होत असतं.
आणि दुष्यंत कृष्णाकडे पाहत असतो. कृष्णा म्हणते, हो होते, आता हे खोचायचं आहे ना, हे सांगते मी तुम्हाला, ऐका जरा तुम्ही, असं दुष्यंतला कृष्णा सांगत आहे. दुष्यंतने आता फायनली शेवटचा जो पदर असतो त्याच्या निर्या कृष्णाने करून दिलेले असतात. आणि मग आता आणखी एक पदर ठेवलेला असतो. कृष्णाला दुष्यंत म्हणत असतो की हे असं नाही झालेलं अजून. कृष्णा म्हणते, हो थांबा जरा, असं म्हणत कृष्णा शांतपणे दुष्यंतला ते सगळं करू देते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हे उलटं झालंय, कारण जो धोत्राचा काठ असतो तो उलटा पडलेला असतो निर्या केल्यामुळं. कृष्णा वाकून तो काठ त्याला व्यवस्थित करून देते आणि म्हणते, आता बघा. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हो हो, जमले, फायनली जमलं आहे, असं दुष्यंत तिला सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे दुष्यंत म्हणत असतो की खरंच. आणि मग कृष्णा म्हणते, बरं मला सांगा, जे सकाळी उठणं लावलेलं त्याचा सुगंध. दुष्यंत म्हणतो, नाही अजिबात नाही आहे, माती होती ती फक्त. कृष्णा म्हणते, माझा बा मला सांगायचा, दिवाळीला उठणं लावलं की मनाचा आणि त्याचबरोबर शरीराची दुर्गंधी म्हणजे शरीराचा जे वाईटपणा आहे तो निघून जातो आणि सुवासिकपणा येतो. तेव्हा दुष्यंत म्हणतो, म्हणजे ते उठणं लावलं म्हणून? नाही अजिबात नाहीये. आणि हा त्याचा सुगंध होता. कृष्णा म्हणते, मग मान्य करा ना, असं कृष्णा दुष्यंतला सांगत असते. आणि दुष्यंत म्हणतो की जा आता, आणि स्वतःच जायला लागतो. तेव्हा कृष्णा म्हणते, मला जायला सांगितलं होतं ना, तुम्ही कुठं निघाला आहात, असं म्हणत कृष्णा दुष्यंतकडे पाहत असते. तेव्हा मात्र दुष्यंत स्वतःच तिथून निघून चाललेला असतो. तेव्हा इकडे आता कृष्णा खाली येते आणि पंथ्या लावत असते. रांगोळीवर 2 पंथ्या ठेव असं ती सांगते आणि मग स्वतः मागं फिरत असते. दीप्ती भक्तीला तिने सांगितलेलं असतं आणि त्याच वेळी तिकडून दुष्यंत आलेलं असतो. कृष्णाचं लक्ष नसतं आणि दोघंही एकमेकांना धडकतात. त्यांनी एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. दुष्यंत कृष्णाला म्हणतो की जरा ते दिवे लावलेत ना त्याच्याकडे लक्ष देत जा, म्हणजे तुला दिसेल, नाहीतर तुला आजकाल दिसतच नाहीये, सारखी पडत असते, असं दुष्यंत तिला सांगत असतो. कृष्णा मात्र शांतच उभी राहते. इकडे जयकांत आणि त्याचबरोबर गणपत त्या माणसांना घेऊन पोहोचलेले असतात. दोघंही म्हणत असतात. तेव्हा लोक आलेले असतात. त्यांचं एकच म्हणणं असतं की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कारण चोर सापडलेला आहे. ऑलरेडी कृष्णाने याबद्दल इकडेच दुष्यंतला सांगितलेलं असतं की काय झालेलं आहे ते. देवीचे दागिने चोरीला गेलेले आहेत याबद्दल कृष्णाने दुष्यंतला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर थोरल्या सरकारांनाही माहिती असतं. मग आता तिथे बाळजाबाई येतात आणि म्हणतात, काय चाललंय हे सगळं, कळेल का आम्हाला, जरा शांतपणे बोला, न्याय हा मिळणार आहे आणि सगळ्यांना न्याय मिळणार आहे आणि मग न्यायनिवाडा होणार आहे. आता इकडे सगळेजण आरोप करत असतात की हे दागिने कृष्णेनेच चोरलेले आहेत. तेव्हा मात्र थोरले सरकार तिथे येतात आणि थोरले सरकार म्हणतात, तुम्हाला कळतंय का, रांगडे पाटलांच्या आमच्या सुनबाईंवर तुम्ही आरोप करत आहात, कळतंय का तुम्हाला, आणि त्यांना काय गरज आहे चोरी करायची, कळतंय का, असं म्हणत बोलणं सुरू झालेलं असतं. बाळजाबाई सुद्धा म्हणत असतात की काय चाललंय तुमचं, तुम्ही हे सगळं काय बोलताय आणि कसं शक्य आहे, काहीही काय वाटेल ते बोलताय, असं बाळजाबाई बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे सगळेजण बोलत असतात की नाही, आम्ही स्वतः पाहिलेलं आहे की कृष्णेने चोरी केलेली आहे, कृष्णीला ते सगळं घेऊन जाताना आम्ही पाहिलेलं आहे, असं म्हणणं असतं. पण प्रत्यक्षदर्शी कोणी पाहिलंय हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा मात्र त्याचं उत्तर कोणाकडेच नसतं. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्ही बोलतो, असं लोकांचं म्हणणं असतं. आणि दुष्यंत मात्र सगळ्यांना विचारत असतो की तुम्ही हे सगळं काय बोलता, हे कसं शक्य आहे, कारण कृष्णेने हे करणं शक्यच नाही असं त्याचं म्हणणं असतं. कृष्णा म्हणत असते, नाही मी काहीच केलेलं नाहीये, मी शपथ घेऊन सांगतोय मी काहीच केलेलं नाहीये, असं कृष्णा बोलत असते. तरीही कृष्णावरती कोणीच विश्वास ठेवायला तयार नसतं. तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणत असतात की न्याय होणार आहे आणि रंग्या म्हणत असतो की आमच्याकडे पुरावा आहे म्हणूनच आम्ही एवढं सगळं बोलत आहे. पुरावा कोण आहे, तर बंब्याला पुढे उभं केलं जातं. बंब्या सांगायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की हो, सकाळी मीच कृष्णेला पाहिलेलं होतं. खरं तर रत्नाका ही कृष्णाला बोलवायला येत होती. रमाकाकीचं बकरं अडलं होतं ना, म्हणून कृष्णाची गरज होती, म्हणून मी कृष्णाला आवाज देत होतो, पण कृष्णा काय मागं फिरून पाहत नव्हते, म्हणून मी तिच्या मागे देवळाकडे गेलो. ती देवळात गेलेली होती, मी स्वतः पाहिलेलं आहे. तेव्हा कृष्णा म्हणते, अरे बंब्या, मी देवळात गेलेली होती, एवढ्या गोष्टीवरनं तू एवढं सगळं करणार आहेस, कळतंय का तुला हे सगळं काय झालेलं आहे? अरे मी तर पूजेला गेलो होतो आणि मी देवळात गेलो, याच्यावरनं तू असा अर्थ लावतोय का मी चोरी केलेली आहे, कसं शक्य आहे हे सगळं, असं बंब्याला कृष्णा म्हणत असते. बाळजाबाईंना मात्र मजा येत असते, कारण कृष्णाला आपण चांगलंच तोंडावर पाडलेलं आहे याचा आनंद बाळजाबाईंना होत असतो. आणि इकडे आता कृष्णाची आई आलेलीच असते, आगीत तेल ओतायचं काम करत असते.
ती म्हणत असते, कळतंय का तुला हे सगळं काय केलंस तू? अगं कृष्णे, तुला एवढ्या मोठ्या घरात दिलं ते याच्यासाठी दिलंय का? आणि अशी चोरीमारी करायला लागलीस का तू? असं म्हणत कृष्णेबद्दल वाटेल ते बोलणं सुरू झालेलं असतं. ती मात्र म्हणत असते की हे सगळं तूच केलेलं आहेस, तुला लाज वाटायला पाहिजे होती हे सगळं करताना. असं म्हणत कृष्णाच्या बद्दल बोटं मोडायला सुरुवात करते. एवढ्या मोठ्या घरात, राजघराण्यात तुला लगीन करून दिलं आणि तू काय केलेलं आहेस असं कृष्णाला ती बोलत असते. खरं तर तू माझी पोरगी नाहीयेस, तू म्हणजे उकिरड्यावरची घाण आहेस असं बोलणं चाललेलं असतं. कृष्णाला मात्र वाईट वाटत असतं, कारण एका क्षणामध्ये हे सगळं घडलेलं असतं आणि कृष्णाबद्दल हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र आता सगळेजण जमलेले असतात. दुष्यंतला तर कळत नसतं की हे सगळं काय घडतंय. या सगळ्यात कसा मार्ग काढायचा हा प्रश्न दुष्यंतच्या समोर असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की भक्ती म्हणते की अगं आई, काय बोलतेस तू? हे सगळं कसं शक्य आहे? आणि वाटेल ते बोलू नकोस. अगं कृष्णेने नाही केलेली चोरी हे बोलणं चालू आहे. आणि तरीही बाळजाबाई मात्र शांतच असतात. बाळजाबाई म्हणत असतात की तुम्हाला जर असं वाटत असेल चोरी कृष्णेने केलेली आहे तर त्याची शिक्षा तिला भोगावीच लागणार आहे. जर कृष्णेने चोरी केलेली असेल तर तिला त्या सगळ्याचा पश्चाताप हा होणारच आहे असं बाळजाबाईंचं म्हणणं असतं. आणि इकडे कृष्णाला म्हणलं जातं की कृष्णा, तू चोरी केलेली आहेस, तुझ्या विरोधात पुरावे आहेत. कृष्णा म्हणत असते की नाही, मी चोरी केलेलीच नाहीये, मी चोर नाहीये असं कृष्णा बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण म्हणत असतात की नाही, चोरी कृष्णेनेच केलेली आहे आणि या सगळ्याला जबाबदार कृष्ण आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो की करायचं काय? या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्यासोबतच दुष्यंत म्हणत असतो की 1 मिनिट, कारण बाळजाबाई म्हणत असतात की जर चोरी कृष्णेने केलेली असेल तर तिला आम्ही सून म्हणून स्वीकारणार नाही. अशी चोर मुलगी आमच्या घरची सून होऊ शकत नाही असं बाळजाबाई बोलत असतात. आणि त्या क्षणी आता बोलतो तो म्हणजे दुष्यंत, कृष्णाने चोरी केलेली नाहीये, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि कृष्णाने जर निर्दोष आहे ह्याचे पुरावे मी स्वतः शोधणार आहे असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. फायनली दुष्यंतने कृष्णाची साथ दिलेली आहे. लोक म्हणत असतात की दुष्यंत सरकार, तुमचं चुकतंय, कारण कृष्णा तुमची बायको आहे म्हणून तिची साथ देत आहे. खरं तर कृष्णा निर्दोष आहे याचे पुरावे आता दुष्यंत स्वतः देणार असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.